निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी। इथे खड्डा झालेला होता बस स्टँड चाळीसगाव समोरच्या रोडवर। असा खड्डा होता, एवढ्या मापाचा खड्डा होता, खोल होता तुमच्या इथला। तर 2 पार्ट होऊन गेले होते रोडने। इथे जर रिक्षा उभी राहिली तर तेवढ्याच पार्टने गाड्या जात होत्या आणि म्हणून हा रोड झाला पाहिजे यासाठी आम्ही गुरुवारी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि सांगितलं होतं की तुमच्या 8 दिवसात नाही झालं तर शुक्रवारी आम्ही भीक मागू आंदोलन करू। मग त्या अनुषंगाने आणि कालही आमचं रेल्वे बोगद्याचं जे फेसबुक लाईव्ह झालं इथे पण आम्ही उल्लेख केला की असे जर विकास तुम्ही करत असाल तर हा विकास चुकीचा विकास आहे, तर याच्यावर काम झालं पाहिजे। आणि म्हणून मग आज त्यांनी सकाळी हे धातूर मातूरचं अशानं काम केलं आहे, हे आजचं मरण उद्यावर ढकललेलं आहे असं आमचं मत। आता बऱ्याच जणांना वाटेल सर काय इथं टाकलं, एवढं आंदोलन केलं आणि काय टाकलं तर खडी आणि मुरुम। अहो ज्या रस्त्याने म्हणजे लाखो कोट्यवधी रुपयाची स्वतःची वाहनं घेऊन यांनी स्वतः आपलं आत्मपरीक्षण करून दाखवावं। जी गोष्ट आपल्याकडून छोट्याची कधीच होणारी होती त्या गोष्टीला महिना लागला, 15 दिवस लागला आणि आम्ही अवघ्या 5 दिवसात तिथं खडी मुरुम जे काय असेल ते टाकलं। आणि याचे आशीर्वाद नाही, जनतेचे फोन आम्हाला दररोज यायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही अत्यानंद होतो, आम्हाला खूप आनंद वाटतो। आणि हे बी सांगतो की हे काम मोठं नसलं तरी कोणाचं तरी या पावसाळ्यातला एक जीव वाचवण्याचं काम आणि पुण्याचं काम आम्ही केल्याचं आम्हाला समाधान आहे। मात्र असंही असताना आम्ही एवढ्यावर समाधानी नाहीत। आम्हाला कळकळीची पुन्हा त्या प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही याच्यावर थांबू नका, आम्हाला बोळवण करून आमचं मनधरणी करू नका। जनतेमध्ये आम्हाला याची वाहवा मिळवायची नाही आहे। आम्हाला कुठलंही राजकारणाचं म्हणजे असं काही कोणाला आम्हाला हेवा दावा करायचं नाही। आम्हाला फक्त जनहिताचं, जनतेच्या सुरक्षेचं, अन्न वस्त्र निवारा आणि जनतेशी निगडीत ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत यांच्यासाठी आम्ही झगडतोय। त्याच्यामुळे आम्हाला कोणाची स्पर्धा करायची गरज नाही, कोणी आमच्यावर त्या नजरेने पाहू नये। पाणी आल्यानंतर परत हा प्रॉब्लेम होतोय आणि आता हे खडी जर टाकलेले रूमच्या माध्यमातून तर येणेकरून पाणी आल्यानंतर परत हाऊस टाक होणार आहे। लोडिंग गाड्या चालतात, काही 50-50च्या गाड्या लोडिंग चालल्या असल्यामुळे खड्डा पडणार, कारण याला ब्लॉक बसवण्यात आल्यामुळे इकडं या भागाचा दाब जास्ती झालेला आहे। येणेकरून हे ब्लॉक बसवल्या टायमाला मी सुद्धा इथेच बोललो होतो, इथून एक पाईप टाकून नालीत पाईप टाका, इथे एक चंबर बनावा, कारण की येणेकरून हे पाणी इथंच जमलं नसतं, मोठं चंबर कडीनं टाकला असतं तर तो विषय होता बा। आणि हे जो डांबर प्लॅन आहे त्याच्यावर हे ना डांबरीकरणच घ्यायला पाहिजे। याच्यावर तुम्ही मुरुम टाकशाल तर याच्यात बारीक त्याच्या लोकांच्या डोळ्यात होतात, लोकांच्या गाड्या मोठे घाण होतात आणि काही लोक सगळ्यांकडे काही मोठ्या गाड्या नसतात, ते मोठ्या गाड्या कोणी मोटरसायकलवर असतं, कोणी सायकलवर असतं, त्यांना धूळ प्रदूषण एकदम सहन करावं लागतं। आणि येणेकरून बसस्टँड समोर असल्यामुळे लोक शाळेत जातात, मुलं मुली येणेकरून पावसाळ्यात त्यांच्या अंगावर गाडी गेल्यानंतर पाणी होतं आणि हे काय स्वरूपी असं झालं तर योग्य नाही। याच्यासाठी इंजिनियरमधून आणि याचा कसं होईल व्यवस्थित, कारण की तुम्हाला पण त्रास नको, प्रशासनाला पण त्रास नको आणि खर्च नको। आता कॉन्ट्रॅक्टरांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो पण किती लक्ष देणार आहे, बारीक गोष्टीकडे हे लक्ष देत नाही, प्लस काम झालं बिल झाल्यानंतर हे लक्ष देत नाही। आता भोजरात किती झालं, राजनीश झालं, यांनी तरी मदत केलेली आहे, रस्त्याला त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवून सगळी त्यांनी थोडा का होईना त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी ते खड्डे बुजलेले, लोकांना त्रास होऊ नये म्हणून तरी। आणि ह्या शंभरचा विषय आहे तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे। तुम्ही याच्यात परत तयार पण केलं, डांबरीकरण पण तयार केलं तरी तुला तोच उपयोग होणार आहे, त्याच्यासाठी तोच उपयोग करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला पण छोट्याशा कामाचं समाधान आम्हाला आहे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला कोणतंही घेणं देणं नाही आणि छोट्याशा कामावर थांबणार नाही, तिथून आमचा लढा मोठा राहणार आहे एवढंच सांगतो। आणि याच्यावर पर्याय काढा, इथून गटार, ही छोटीशी गटार तुम्ही जर नाही काढलं आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने तर नाला करू आणि ते सुद्धा भीक मागलेल्या पैशामध्ये आपण नाला करून जायचं, एवढं आम्ही आज पुन्हा सांगतो। त्याच्यामुळे 753 नगरपालिका PWD यांनी एकत्र या आणि येणाऱ्या 2-3 दिवसात निर्णय घ्या आणि आम्हाला तसंच सांगा। धन्यवाद। तिथं आमचं फेसबुक सांगतो।